चला आज जाऊ आपण कोंबडीची पिले पाहायला. मी तर पाहिले आहे, पण तुम्ही पाहून घ्या माझ्याबरोबर. किट्टू रोज जाते. किट्टू तर हा झारातच भज्या काढायचा झारा राहते ना, त्याच्यातच मस्त उचलते. त्याला काकानं शिकवलं वाटते झारात उचलणं. मग त्याचे काका शिकवत होते त्याला की आता हाती घेऊन बघ म्हणे, हाती घेऊन पाय म्हणे. हाती कायचा घेते तो, हाती घेतल्याबरोबर खाली पडत होता ते पिल्लू. मग काय मस्त धावत होता, त्याच्या मागं कसा उड्या मारत होता पहा. त्याला लयच वेगळाच आनंद होत होता त्याला पण. मग काय ते सर्व झालं आणि इकडं चालू होती बा इकडे माझ्या लहान दिराची ताक करायची तयारी. कसे ओढतात, लय ताकद लागते त्याच्यासाठी. तिकडून आल्यानंतर मग घरी आली मी. मग लागली भाजीची तयारी करायसाठी. मस्तपैकी आज बनायचं होतं आम्हाला छोले भटुरे. तुम्हाला आवडते काय? आता हॉटेलसारखे ते छोले भटुरे मला येत नाही, पण जसे येते मी तशीच रेसिपी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले रात्रभर ते छोले आणले होते, ते भिजत ठेवले. रात्रभर मस्तपैकी भिजलेले होते. त्याच्यानंतर मस्त कुकरला लावून दिले. त्याच्यात खडा मसाले माझ्याजवळ तेवढे अवेलेबल होते नाही, फक्त काळे मिरेच होते, तेच टाकले मी. मीठ आणि हळद टाकून मस्तपैकी एक शिट्टी काढून घेतली. मग काय चाकू आणला बा मी. एक सामान घेत आहे आता. मस्तपैकी चाकू आणला होता. एवढा वायतुरा होता तो चाकू. जे इंस्टाग्रामवर दाखवते ना एका याच्या तर खचकन कापल्या जाते, तसं तर काही माया इकडून झालं नाही खचकन कापून. मी म्हटलं आपण ट्राय नाही केल्या पाहिजे, नाही तर राहिला कांदा कापायचा बोटच कापून घेईन आपलं. मग काय घेतला ना बा कांदा कापून घेतला. आणि आज लवकरच स्वयंपाक करायचा होता, म्हणजे बाहेर जायचं होतं मला त्याच्या कारणानं. मग लवकर स्वयंपाक करून घेतला. कांदे कापून घेतले आणि मग घेतले बा टमाटर कापायसाठी. पण नवीनच्या कुऱ्याला म्हणजे जास्त चालते ना, जशा बायाची तोंड कशी चालते कचकचा, एकदम तसंच चालत होता हा चाकू. मस्तपैकी कांदे आणि टमाटर कापून घेतले आणि मग लसूण अद्रकचा पेस्ट घेतला करून. आता मस्तपैकी मग सगळं तर झालं होतं रेडी. पहिले चणे शिजले काय, ते चणे शिजले ते मग ठेवले. मग कढईत टाकलं मस्तपैकी 2.5 माप तेल. त्याच्यात टाकले जिरे टाकल्यावर तो मसाला काढलेला होता, तो मसाला टाकून दिला. काय लोक वेगवेगळे कांदा टमाटरची प्युरी वेगवेगळी काढते, मी ते एकत्रच काढून टाकतो. कारण वेगवेगळे काढले तर भाजीत एकत्रच करावं लागते. त्याच्यापेक्षा एवढा वेळ तर कोणाजवळ राहत नाही, म्हणजे माझ्याजवळ तर राहतच नाही, म्हणून मी एकत्रच काढून घेते. मग मस्तपैकी मसाला शिजून घेतला. आणि शिजून घेतल्यानंतर त्याच्यात टाकले मसाले. मी जो छोलेचा मसाला होता तो आणला होता. मस्तपैकी छोलेचा मसाला टाकला आणि जे माझ्या घरी अवेलेबल मसाले होते ते पण त्याच्यात टाकून टाकले. मसाला होऊ दिला मस्तपैकी. मग टाकला त्याच्यात थोडंसं पाणी. मसाला शिजायला पाणी टाकावं लागते, नाही तर मसाला जळून जाते. हे तर सगळ्यालाच माहीत आहे, सांगायची काही गरजच नाही. मग बघा भाजी कशी कलर बदलवते. मग टाकून दिलं त्याच्यात जे छोले होते ना ते टाकून दिले. मग मस्तपैकी परतून घेतलं त्याला. मग थोडंसं 5 मिनिट शिजू दिलं मसाला. मग टाकलं होतं त्याच्यात मस्तपैकी सांबार. आमच्याकडे कोथिंबीरला सांबार म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते नक्की कमेंटमध्ये सांगा. मग झालं होतं ना सगळं रेडी. मस्तपैकी भटुरे केले होते आणि मी तंदुरी रोटी करून बघितली होती. आणि मग सगळ्यात पहिले दिले ह्या दोघं बापले खायला जेवायला. किट्टूनं कांद्याचा हात लावला होता डोळ्याला, तो रडत होता. आणि आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा.